मुळात एकतर नात्यांमध्ये वाढत चाललेली ही गुंतागुंत जी आहे ती कशामुळे सर्वात महत्वाचं असं आहे की नात्यांमधली गुंतागुंत वाढते हे निश्चित आहे आणि त्याची कारणं पण अशी आहेत की आता जग इतकं जवळ आलंय की प्रत्येक माणसाकडे इतके चॉईसेस आहेत, ही नाही तर ती नाही तर ही, किंवा माझं पटलं नाही लग्नानंतर तरी माझ्याकडे पर्याय आहेत की मी नुसता एक मोबाईल मध्ये एका क्लिकवर मी कोणाशी कनेक्ट करू शकतो. त्याच्यामुळे नात्यांमधली गुंतागुंत वाढत चालली आहे. एक हे आहे आपल्याकडे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा शब्द हा इतका जड झालेला आहे आणि त्याचा ताण हा अगदी नवऱ्यावर किंवा बायकोवर अशा दोघांवरही तयार होतो. मग आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला मान्यता द्यायला हवी का? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला मान्यता देणं न देणं हे कसं आहे, खूप व्यक्तिसापेक्ष आहे. लक्षात घ्या. आपण त्या मॉरॅलिटी मध्ये पडायला नको की हे चुकीचं आहे का हे बरोबर आहे. हे घडतंय हे नक्की आहे. नॉवेल्टी म्हणजे ज्या नात्यामधून आपल्याला लक्ष मिळतंय किंवा आपल्यावर लक्ष केंद्रित होतंय किंवा सुरुवातीला तरी हनीमून फेज असते, तेव्हा असं आपल्याला वाटतं की अरे हीच ती, मी एवढे वर्ष वाट बघितली तीच ही. तर अशा प्रकारे ते लोक गुंतत जातात. नमस्कार, मी प्रियदर्शनी. खर तर गेल्या 3-4 वर्षानंतर आपण मेंटल हेल्थ याविषयी अतिशय जागरूक झालेलो आहे असं म्हणायला हरकत नाही. ताण किंवा स्ट्रेस हा एक परवलीचा शब्द आपल्या सगळ्यांच्या मागे लागलेला आहे आणि या शब्दामुळे अनेक गोष्टींची गुंतागुंतही झालेली आहे आणि त्यामुळेच कदाचित नात्यातल्या गुंतागुंतीमध्येही अधिक स्ट्रेस तयार झालेला आपल्याला दिसतोय. पण बदलती जीवनशैली असेल, बदलती लाईफस्टाईल असेल आणि त्याशी आपण कसं कोप अप करतो याच्यात काही गडबडी होत आहेत का? आणि या गडबडी होत असताना मग आपल्या बाजूला अतिशय वाईट घटना घडताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणजे अगदी 10वीच्या मुलालाही आपल्याला कुठला शब्द बोलला तर त्याचा त्रास सहन होत नाहीये. त्या परीक्षेचा ताण त्यांना सहन होत नाहीये. दुसऱ्या बाजूला नात्यांमध्ये असलेली गुंतागुंत आणि नवरा बायकोंचं बदलत चाललेले रिलेशनशिप हे कसे हँडल करायचे यातही शहरी आणि ग्रामीण असेही 2 भाग पडतात. पण हे सगळं हँडल कसं करायचंय? एकच आयुष्य मिळालेलं आहे आणि ते आयुष्य आनंदाने आपल्याला कसं घालवता येईल, या सगळ्यावर टिप्स देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर आदिती आचार्य यांना. आदिती मॅडम, स्वागत आहे तुमचं. जसं मी म्हणते, की आपण रोज न्यूजपेपर उघडला रोज न्यूजपेपर उघडला की त्याच्यात काही ना काही स्ट्रेस असेल, एन्झायटी असेल, याबद्दलचे रिसर्च येतात. त्या रिलेटेड अनेक घटना ज्या आहेत त्यांचे पडसाद उमटताना दिसतात आणि या सगळ्यामध्ये काउन्सिलरकडे जाण्याचं प्रमाण अर्थातच कमी आहे. पण मुळात एकतर नात्यांमध्ये वाढत चाललेली ही गुंतागुंत जी आहे ती कशामुळे आहे आणि ती आपल्याला सरळ सोपी करता येऊ शकेल का? प्रियदर्शनी, खूप चांगला प्रश्न आहे आणि खूप चांगला विषय तुम्ही निवडलाय आजच्या ह्याच्यासाठी. सर्वात महत्वाचं असं आहे की नात्यांमधली गुंतागुंत वाढते हे निश्चित आहे आणि त्याची कारणं पण अशी आहेत की आता जग इतकं जवळ आलंय की प्रत्येक माणसाकडे इतके चॉईसेस आहेत, ही नाही तर ती नाही तर ही, किंवा माझं पटलं नाही लग्नानंतर तरी माझ्याकडे पर्याय आहेत की मी नुसता एक मोबाईलमध्ये एका क्लिकवर मी कोणाशी कनेक्ट करू शकतो, कोणाशीही बोलू शकतो. आणि माझं दुसरं म्हणजे मला एखादं दुसरं नातं जर पुढे कंटिन्यू करायचं असेल तर ते मी खूप सहजासहजी करू शकतो. पूर्वी एवढी साधनं नव्हती. पूर्वी जग एवढं जवळ आलेलं नव्हतं. आपण आपल्या जुन्या मित्र-मैत्रिणींशी कनेक्ट करू शकत नव्हतो इतक्या इझिली. कारण कम्युनिकेशनची साधनं तेवढी नव्हती. तर आता काय झालंय, आता ह्या सगळ्या ग्लोबलायझेशन आणि एवढं म्हणजे कम्युनिकेशनची साधनं उपलब्ध आहेत. सोशल मीडिया आहे, इंटरनेट आहे. ह्याच्यातून आपण कोणाशीही कधीही संवाद साधू शकतो. त्याच्यामुळे नात्यांमधली गुंतागुंत वाढत चालली आहे, ह्या एका अनुषंगाने. दुसरी गोष्ट अशी आहे की आपलं आयुष्य तितकं फास्ट झालंय, इतकं म्हणजे आपल्याला नोकरीवरचं प्रेशर असतं, ताण असतो, घरचंही बघायचं असतं सगळं. त्याच्यामुळे जीवनशैली ही बदलत चालली आहे माणसांची आणि त्याच्यामुळे एकमेकांना द्यायला तेवढा पुरेसा वेळ नाहीये. तर एकतर वेळ नसणं, त्याच्यामुळे नातेसंबंध दुरावतात आणि त्याच्यामुळे कधी-कधी माणसं बाहेर हे सुख शोधायला लागतात. असंही घडतंय. एक हे आहे आपल्याकडे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हा शब्द हा इतका जड झालेला आहे आणि त्याचा ताण हा अगदी नवऱ्यावर किंवा बायकोवर अशा दोघांवरही तयार होतो. आता आपल्या जीवनशैलीमध्ये जसं तुम्ही सांगितलंय, ती जरी कारणीभूत असली तरी
मग आता एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला मान्यता द्यायला हवी का? किंवा जर असं असेल तर त्या कपलने नक्की हे हँडल कसं करावं? एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरला मान्यता देणं न देणं हे कसं आहे, खूप व्यक्तिसापेक्ष आहे, लक्षात घ्या. म्हणजे आपण त्या मॉरॅलिटीमध्ये पडायला नको, की हे चुकीचं आहे का हे बरोबर आहे. हे घडतंय हे नक्की आहे. आणि ह्याचे परिणाम, ह्याचे पडसाद त्या अख्ख्या कुटुंबावर उमटत असतात. म्हणजे ते नवरा-बायको म्हणून तर ते नातं दुरावतंच, पण त्याचा परिणाम त्यांच्या मुलांवर होत असतो, त्यांच्या इतर नातेसंबंधांवर. म्हणजे सासू-सासरे असतील, आई-वडील असतील, इतर नाती असतील, या सगळ्यांवर काहीतरी, काहीतरी त्याचे पडसाद उमटत असतात. तर त्याच्यामुळे कसं आहे, की इथेच सगळी गडबड होते, की आपलं जे नातं आहे, तिथं काय चुकतंय, हे बघायच्या ऐवजी कधी-कधी लोकं बाहेर असे दुसरी नाती फुलवायचा प्रयत्न करतात. आणि त्यात नॉवेल्टी फॅक्टर पण खूप महत्वाचा आहे. आपण आपल्या नवरा किंवा बायको बरोबर अनेक वर्ष एकत्र घालवलेली असतात. आपल्याला स्वभाव, आवडी-निवडी सगळं आतून बाहेर सगळं माहिती असतं. त्यात हळू-हळू काय होतं, ते नाविन्य चाललं जातं. आपण रोजच्या आयुष्यात अडकून जातो. विषयही काय असतात, तर आपण मुलांबद्दलच जास्ती बोलत असतो. बऱ्याच कपल्समध्ये असं होतं, की त्यांचं असं स्वतःचं दोघांचं असं रोमॅन्टिक लाईफ काही उरत नाही. फक्त मुलं किंवा नातेसंबंध किंवा नोकरी याबद्दल बोलणं होतं. तर अशा गोष्टींमुळे थोडे ते एकमेकांपासून आधी दुरावतात. आणि अशा वेळेला नॉवेल्टी म्हणजे ज्या नात्यामधून आपल्याला लक्ष मिळतंय किंवा आपल्यावर लक्ष केंद्रित होतंय किंवा सुरुवातीला तरी हनीमून फेज असते. तेव्हा असं आपल्याला वाटतं, की अरे हीच ती. मी एवढे वर्ष वाट बघितली तीच ही. तर अशा प्रकारे ते लोकं गुंतत जातात. पण माझा नेहमी असा सल्ला असतो कपल्सना, की तुम्ही ते सुख, ते प्रेम बाहेर शोधण्यापेक्षा तुमचं जे वैवाहिक आयुष्य आहे, त्यात जी काही कमी असेल, त्याच्यासाठी तुम्ही मदत घ्या. त्याच्यासाठी एक्सपर्ट्स असतात, सायकियाट्रिस्ट आहेत, सेक्सॉलॉजिस्ट आहेत, सायकॉलॉजिस्ट आहेत. त्यांची मदत घ्या आणि आहे ते नातं असं नाही, की तो स्पार्क परत रिइग्नाइट होऊ शकत नाही. तर तो निश्चित होऊ शकतो, जर आपण त्याच्यावर काम केलं. आता बघा, लग्न हे शेवटी वर्क इन प्रोग्रेस आहे. एकदा लग्न केलं आणि प्रेम केलं आणि सोडून दिलं असं होत नाही ते. तर योग्य वेळेला आपल्या बाजूने एफर्ट्स करायला लागतात, प्रयत्न करायला लागतात ते नातं फुलवायचे, बहरण्यासाठी. बरोबर? तर त्या दृष्टीने आपण काही गोष्टी करतो का? समोरच्या आपल्या स्पाउसकडून काहीही अपेक्षा न ठेवता, मला माझं नातं टिकवायचंय म्हणून मी काही 4 गोष्टी करू शकते का? हे मी दोन्ही नवरा-बायको दोघांनाही विचारते नेहमी. की तुमच्या बायकोचं जाऊ देत. पण नवरा म्हणून तुम्ही तुमचं नातं टिकवायला, फुलवायला आत्तापर्यंत काय केलंय आणि ह्याच्यापुढे तुम्ही काय करू शकता? समोरच्याकडून काहीही अपेक्षा न ठेवता. तर अशा गोष्टी ह्या मला वाटतं जास्त महत्त्वाच्या आहेत आणि ह्या दृष्टीने समाजात जागरूकता वाढवणं गरजेचं आहे. अ, आपण खूप याबद्दल बोलतोय, पण सामाजिक प्रेशर एका बाजूला असतं आणि हे नातं खूप व्यक्तिगत असतं. ते कसं वाढवायचं, कसं फुलवायचं हे व्यक्तीनुसार ते कदाचित बदलूही शकेल. अगदी खरं. आपल्याकडे बऱ्याचदा लग्न होतात म्हणजे 2 वेगवेगळ्या फॅमिलीतली एक माणसं एकत्र होतात आणि असं म्हटलं जातं आपल्याकडे, की लग्न हे फक्त त्या 2 माणसांचं नसतं, तर त्या 2 घरांचं असतं. त्यामुळे इतर लोकांची इन्व्हॉल्वमेंटही तितकीच असते. तर ह्या सगळ्या नात्यांमध्ये म्हणजे बऱ्याचदा असं लक्षात येतंय, की लग्न होतानाची परिस्थिती आणि लग्न झाल्यानंतरची परिस्थिती याच्यामध्ये खूप अंतर पडलेलं दिसतं दोघांमध्ये म्हणजे नवऱ्यामध्येही आणि बायकोमध्येही. पण हे नंतर अंतर मिटवायचं असेल, तर त्यांनी काय केलं पाहिजे? म्हणजे मी हे दोन्ही बाजूंनी विचारतीये, की जर नवऱ्याचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आहे असं बायकोला कळलंय, तर बायकोचा स्टँड साधारण काय असला पाहिजे? जो खरं तर खूप निहाय बदलू शकतो. पण सामाजिक अनुषंगाने काय असला पाहिजे? आणि जर बायकोचंही बाहेर अफेअर असेल, तर नवऱ्याने काय पद्धतीचा स्टँड घेतला पाहिजे? हे 2 प्रश्न आणि तिसरा एक प्रश्न असा आहे, की गेल्या काळामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात आली आहे, की बायका अधिकाधिक व्हायलंट होताना दिसतायत. तर हे व्हायलंट होणं पॉझिटिव्ह मधनं जास्त आहे, की सोशल प्रेशर मधनं जास्त आहे? तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर सॉरी.
तर कसं आहे की अफेअर करणं किंवा अफेअरमध्ये जाणं हा एक कॉन्शियस निर्णय असतो, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हे कधी असं लोकं म्हणतात ना, वाहवत गेला, लक्षातच नाही आलं, कधी झालं. तर असं काही नसतं. त्या व्यक्तीला माहिती असतं, माझं लग्न झालेलं आहे, मला मुलं-बाळं आहेत. पण तरी पण मला या व्यक्तीबरोबर पुढे जायची इच्छा आहे आणि त्याप्रकारे तो व्यक्ती करत असतो. आता त्या व्यक्तीकडून ही म्हणजे चूक आपण म्हटलं तर ही पहिल्यांदा घडतीये का हे वारंवार घडतंय? हेही बायकोनी किंवा नवऱ्याने लक्षात घेणं आवश्यक आहे. एखाद वेळेला झाली तर ती चूक म्हणतो आपण. पण हे परत-परत होत असेल तर ते चूक त्याला नाही म्हणू शकत, हो की नाही? तर त्याच्यामुळे त्यावेळची परिस्थिती काय आहे? आणि ती व्यक्ती असं का करते? म्हणजे आता उदाहरणार्थ, की जर त्यांच्या विवाहात, लग्नात काही प्रॉब्लेम असेल, तर एखाद्या व्यक्तीबरोबर चीटिंग होऊ शकते. पण जर सतत वारंवार वेगवेगळ्या व्यक्तींबरोबर तो माणूस चीट करत असेल, तर शक्यता अशी आहे, की त्या माणसाचा तो स्वभाव धर्म आहे. त्याच्या स्पाउसमध्ये काही कमी आहे किंवा त्यांच्या नात्यात काही कमी असेलच असं नाही. तर त्याच्यामुळे हा निर्णय आपला नवरा किंवा बायको त्याचा स्वभाव कसा आहे? त्याचं एरवी वागणं कसं आहे? हे पहिल्यांदा घडतंय का वारंवार घडतंय? ह्यावर अवलंबून असेल, की त्या बायकोनी काय स्टँड घ्यायचा किंवा नवऱ्याने काय स्टँड घ्यायचा या बाबतीत. की हे एक चूक झाली आणि आता ह्याच्यापुढे असं घडणार नाही. ह्याच्यासाठी प्रयत्न करून पुढे जायचं का नातं तिकडेच स्टॉप करायचं? तर हे या गोष्टीवर अवलंबून आहे. आता जेव्हा आपण म्हणतो, की त्या नात्यात काय कमी आहे, तिथे बघितलं पाहिजे. बरोबर आहे. तर कधी-कधी काय होतं आपण एकमेकांना खूप गृहीत धरतो. म्हणजे माझ्या मनातलं समोरच्याला न बोलताच कळलं पाहिजे. आता एवढे वर्ष एकत्र राहतो, त्याला माहिती पाहिजे मला हे आवडतं. मला मला ह्यानी छान वाटतं, हे केल्याने बरं वाटतं. तर असं ह्या ज्या आपल्या अपेक्षा असतात ना, त्या कुठेतरी रास्त नसतात. म्हणजे कोणालाही कोणाच्याही मनातलं असं जोपर्यंत व्यक्ती बोलत नाही तोंडाने, तोपर्यंत कळू शकत नाही खरं तर. पण आपल्याला असं वाटत असतं, नाही, नाही माझा पार्टनर आहे, माझा नवरा आहे म्हटल्यावर त्याला सगळं कळायला पाहिजे. तर आपल्या ज्या अपेक्षा आहेत, आपल्याला जे म्हणायचंय किंवा आपल्याला जे सांगायचंय किंवा आपल्याला समोरच्याकडून जे हवंय, ते आपण उघडपणे बोलायला पाहिजे. तर ओपन कम्युनिकेशन पाहिजे नवरा-बायकोंमध्ये, की आपल्याला समोरच्याच्या कुठल्या गोष्टी आवडतात, कुठल्या खटकतात. आपल्याला काय केल्याने छान वाटतं, हेही सांगता यायला पाहिजे. नाहीतर मग असे गैरसमज वाढत जातात. आणि काय होतं ओपन कम्युनिकेशन नाही झालं, म्हणजे त्या वेळेला आता कसं भांडणं प्रत्येक कपलमध्ये होत असतात. बरोबर आहे? पण ते कपल कसं हाताळतं? तुम्ही बघितलं असेल काही कपल्समध्ये असं असतं, की भांडतात, खूप भांडतात. मग आठवडाभर एकमेकांशी अजिबात बोलत नाहीत. अबोला धरतात. आणि मग एक आठवड्याने जसं काही सगळं नॉर्मल आहे, काही घडलंच नाही असं बोलायला लागतात. तर हा पॅटर्नही चुकीचा आहे. चुकीचा म्हणजे का? कारण जो काही कॉन्फ्लिक्ट असतो, जो काही प्रॉब्लेम आहे तो रिझॉल्व्हच झाला नाहीये. आणि तुम्ही परत इट इस लाइक म्हणजे झाडू मारलाय आणि केर सरकवून दिलाय कोपऱ्यात किंवा कार्पेटच्या खाली. तर तो केर तर नाहीसा होणार नाही. ती घाण नाहीशी होणार नाही. तर त्याचा कधीतरी वास तुम्हाला येणार. तर तसंच आहे. मग पुढच्या वेळेला जेव्हा भांडण होतं, तेव्हा सगळ्या जुन्या-जुन्या गोष्टी आपण काढतो उकरून. जुने-जुने रेफरन्सेस काढतो. "तू तेव्हा पण असंच केलं, तेव्हा असं झालं, तसं झालं." तर अशा प्रकारच्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे आम्ही नेहमी सांगतो, की तुमचं जे काही कॉन्फ्लिक्ट असेल, तुम्ही बेडमध्ये झोपायच्या आधी ते रिझॉल्व्ह करून मग झोपा. 2 वेगळ्या हो, व्यक्ती म्हणजे म्हटल्यावर मग खूपदा असं होतं की ती तशीच राहतात आणि नंतर कधीतरी ठिणगी पडते, तेव्हा मग ह्या हो. सगळ्या गोष्टी एकत्र बाहेर निघतात आणि मग नंतर लक्षातच येत नाही की मुळात भांडण कशावरून झालं होतं. तर ह्या सगळ्या खूप डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी असतात, ज्या कदाचित आपण खूप लाईटली घेऊ शकतो. खूप सहज त्याच्या ह्याच्यावर बोलू शकतो, हाताळू शकतो. पण ज्या पद्धतीनं वर्तमानपत्रामध्ये बातम्या येतात, काही सेलिब्रिटीजची लग्न जी आहेत ती मोडली जातात. या बरोबरीनं आता आपण जे काही प्रकरण सध्या बघतो आहोत, त्यामध्येही कधीतरी गर्भपाताचा कुठलातरी एक कागद हातात येतो आणि मग त्याच्यानंतर डोक्यामधले
काहीतरी विचार घुमायला लागतात आणि भांडणं होतात आणि मग त्याची परिणती अतिशय वाईट घटनांमध्ये होते. हे आपण जे बोलतोय हे खूप वरवरचं बोलतोय. खरं तर फार डिटेलिंग आपल्याला कुठल्याही कपलच्या पर्सनल आयुष्यामध्ये नसते. टोकावता येत नाही. त्याच्यामुळे पर्सनल तिथे काय झालेलं आहे हे आपल्याला सांगता येत नाही. तरीही एखाद्याने कुठल्याही टोकाचा निर्णय घेणं, मग तो घटस्फोटाच्या टोकाचा निर्णय असेल किंवा इतर कुठलाही निर्णय असेल. तर या निर्णयापर्यंत पोहोचण्याआधी काय पॅरामीटर्स लावली पाहिजे किंवा काय क्रायटेरिया लावला पाहिजे, की तो निर्णय आपण शांत चित्ताने घेतलेला आहे आणि त्या निर्णयावर मग पुढे आपल्याला कॅरी फॉरवर्ड करता आलं पाहिजे. मग तो घटस्फोटाचा का असेना. अगदी खरंय. खूप चांगला प्रश्न आहे. कसं होतं, की आपण बऱ्याचदा जेव्हा भावनांच्या खूप इमोशनल टर्मॉइलमध्ये असतो, म्हणजे खूप भावनिक झालेलो असतो, एखादी गोष्ट आपल्याला कळते आणि आपण कधी-कधी खूप पटकन निर्णय घेऊन मोकळे मोकळे होतो. आणि कधी-कधी जेव्हा आपण शांत होतो काही दिवसांनी, तेव्हा आपल्याला कधी-कधी रिग्रेट होतो त्या निर्णयाबद्दल, की "अरे, मला हे नको करायला पाहिजे होतं. मी असं नको वागायला पाहिजे होतं." किंवा कधी-कधी जेव्हा आत्महत्येचा लोकं विचार करतात, एवढा टोकाचा विचार येतो मनात. तर त्यावेळेला आम्ही नेहमी सांगतो, की जेव्हा खूप तुम्ही इमोशनली डिस्टर्ब्ड असता, तेव्हा कुठलेही महत्त्वाचे निर्णय घेऊ नका. आत्महत्येचे विचारही काही मिनिटांसाठी खूप स्ट्राँग असतात. जर आपण त्यावेळेला म्हटलं, की नाही मी काही करत नाही आता, मी माझ्या जवळच्या व्यक्तीशी बोलतो, माझे विचार व्यक्त करतो. व्यक्ती काहीतरी समजवते, आपली जी क्लोज व्यक्ती असते ती आपल्याला काहीतरी समजवते आणि एक 5-7 मिनिटात त्या इम्पल्समधनं आपण बाहेर येऊ शकतो. पण काय होतं कधी-कधी तेवढाही आपण धीर धरत नाही आणि मग असे चुकीचे निर्णय होतात. तसंच डिव्होर्स असेल किंवा बाकीचे जे आयुष्यातले महत्त्वाचे निर्णय आहेत, ते कधीही आपण जेव्हा खूप जास्त भावनिक झालेलो असतो, जेव्हा आपल्याला काहीतरी डिप्रेशन आलंय किंवा अँक्झायटीचा प्रॉब्लेम आहे, अशा वेळेला कधीही आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नाहीत. ते नेहमी थोडे पोस्टपोन करायचे. 1-2 महिन्यांनी ते निर्णय घेतलेले चालू शकतात. पण जर आपण खूप भावनिक असताना निर्णय घेतले, तर 99% वेळा ते चुकायची शक्यता असते. तर त्याच्यामुळे अशा वेळेला महत्त्वाचे निर्णय घ्यायचे नाहीत. थोडं शांत झालं, आपलं वादळ जरा शमलं, की त्यानंतर शांतपणे बसून आपण जो काही निर्णय घेणार आहे त्याचा लेखाजोखा मांडायचा. कॉस्ट बेनिफिट एनालिसिस करायचं, की प्रत्येक निर्णय शेवटी इट कम्स विथ अ प्राइस. काहीतरी किंमत आपल्याला मोजावीच लागते. तर आपल्याला एखाद्या निर्णयातनं फायदे काय आहेत? तोटे काय आहेत? याचा सारासार विचार करून, आपली सदसद्विवेकबुद्धी वापरून, त्याच्यानंतर एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचलं पाहिजे. पण हे शांत चित्ताने केलं पाहिजे. खूपदा असं होतं, की महिला ज्या आहेत त्या खरं तर खूप भावनिक असतात. अ, या सगळ्या नात्यांबद्दल. अ, पुरुष थोडासा कदाचित तटस्थ पद्धतीने विचार करू शकत असेल, पण महिला मात्र करताना दिसून येत नाही किंवा त्या बेसिकली त्या नात्याकडे तसंच भावनिकदृष्ट्याच बघतात. अशा वेळेला हा बॅलन्स साधून नीटनेटका विचार करणं हे कितपत खरं तर शक्य होतं? खूप चांगला प्रश्न आहे. हे अगदी खरं आहे, की महिलांच्या बाबतीत असं घडतं, की महिलांची नात्यामध्ये इमोशनल इन्व्हेस्टमेंट खूप जास्त असते. तर त्याच्यामुळे जरी तो व्यक्ती समोरचा चुकीचा वागला, तरी बऱ्याचदा आपण बघतो, की म्हणजे अब्यूज असेल, मारहाण होत असेल, तरी पण ती व्यक्ती नंतर चांगली वागते. त्याच्यामुळे त्या मुलीला असं वाटतं, की नाही, नाही हा चांगलाच आहे. राग आला, की हा थोडं असं वागतो विचित्र. पण नाहीतर माझा कोण आहे, जो कोणी आहे, सोन्या-मोन्या तो खूप चांगला आहे. त्याच्या बाबतीत म्हणजे तो मनाने खूप चांगला आहे. मग बाकी राग आला, की राग हा त्याचा प्रॉब्लेम आहे, असं वाटतं आणि त्याच्यात अडकून राहतात. कारण त्यांची इमोशनल इन्व्हेस्टमेंट एवढी जास्त असते. ती परत दुसऱ्यामध्ये करायची त्यांना शक्य नसतं ते. त्याच्यामुळे ते बऱ्याचदा कंटिन्यू करतात. पण त्यांना तेव्हा हे लक्षात येत नाही, की आपल्याला काही काळासाठी कदाचित खूप दुःख होईल एखाद्या नात्यातनं बाहेर पडताना. पण काही काळाचं दुःख नको म्हणून आयुष्यभराची धोंड गळ्यात अडकवून घ्यायची आहे का? हा सारासार विचार बऱ्याचदा बायका करत नाहीत. तर हे करायची गरज आहे आणि तुम्ही म्हणलात तसं बऱ्याचदा असं होतं, की त्या नात्यातल्या प्रॉब्लेम्समुळे किंवा इतर प्रॉब्लेम्समुळे, ॲडजस्टमेंट प्रॉब्लेम्समुळे एखादी व्यक्ती डिप्रेस्ड असते. जेव्हा तुम्ही उदासीनतेमधनं जाताय किंवा डिप्रेशनमधनं जाताय,
त्यावेळेला तुम्ही हे निर्णय घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे अशा वेळेला तुमचं तुमचं इमोशनल बॅलन्स मेंटेन करण्यासाठी औषधांचा उपयोग करायला लागतो. आणि खूपदा आम्ही असं करतो, की औषधं घ्या तुम्ही, आत्ता ठरवू नका. तुम्ही डिप्रेशनमधनं बाहेर पडा आणि एकदा त्यातनं बाहेर पडलं, की आपोआप त्या महिलेला किंवा पुरुषाला ते बळ मिळतं, की माझा जो निर्णय आहे, त्यावर मी ठाम आहे आणि मी तो पुढे कॅरी करू शकेन. तर तिकडे मी म्हटलं तसं भावनिक वादळ शमवायला आपल्याला जे काही करणं आवश्यक आहे, काउन्सिलिंग असेल, मेडिकेशन असेल, ते करणं खूप आवश्यक आहे. काउन्सिलिंग आणि मेडिकेशनवर पण जाणं मला असं वाटतं, की आजच्या घडीला नात्यांसाठी या गोष्टींचा उपयोग करणं म्हणजे लोकांना खूप असं वाटतं, की अरे हे काहीतरी फारच विचित्र आहे किंवा ॲबनॉर्मल आहे किंवा अगदीच टोकाला गेल्यानंतर मग या गोष्टींकडे जावं, वळावं असं बऱ्याचदा चिन्ह दिसून येत आहेत. एक माझं ऑब्झर्वेशन आणखीन आहे, की मुली ज्या आहेत, ज्या सुशिक्षित आहेत, त्या बऱ्याचदा एका बाजूने म्हणजे कुठल्याही प्रकारची हिंसा होत असेल, तर त्याच्या ह्याच्यातनं त्या नात्यातनं बाहेर न पडता, त्या घरातून बाहेर न पडता, ते दुसरे मार्ग निवडताना दिसून येतात. त्याच्या एक्झॅक्ट विरोधी आपल्याला दिसून येतं, की ज्या कमी शिकलेल्या आहेत किंवा आर्थिक उत्पन्न ज्यांचं कमी आहे, त्या महिला मात्र धाडसाने अगदी मुलांनाही घेऊन बाहेर पडताना आपल्याला दिसून येत आहेत. तर ही याच्या मागची नक्की मानसिकता काय आहे? सुशिक्षित मुली ह्या जास्त कमजोर होतायत का? या मेंटली जास्त वीक आहेत का? की त्या निर्णय घेऊ शकत नाहीये? किंवा कुठला निर्णय घेण्याची वेळ येते. तेव्हा अर्थात तुम्ही जसं सांगितलं, की कुठल्या निर्णयाची एक किंमत असते, एक प्राईस असते. ती प्राईस देण्याची यांची तयारी नाहीये. नक्की हे कशामुळे घडतंय? नाही, मला असं वाटत नाही, की सुशिक्षित महिला अडकून राहतात आणि म्हणजे गावाकडच्या किंवा कमी शिकलेल्या महिला निर्णय घेतात धाडसी, असं नाहीये. हे खूप स्वभावावर अवलंबून आहे. जर एखादी महिला सुशिक्षित असेल, पण जर तिचा स्वभाव मुळात खूप डिपेंडंट असेल, तिला सतत सहारा लागत असेल, की सतत तिला मदत लागते कोणाची तरी, इमोशनली डिपेंडंट आहे. म्हणजे अर्थार्जनाच्या दृष्टीने ती इंडिपेंडंट असेल, पण जर इमोशनली खूप डिपेंडंट असेल, तर एखाद्या नात्यातून बाहेर पडायला अशा व्यक्तीला खूप त्रास होऊ शकतो किंवा ते तिच्यासाठी शक्यच होत नाही. तर त्याच्यामुळे आपण बऱ्याचदा बघतो, की सुशिक्षित महिला असतील तरी पण त्या अब्युजिव्ह रिलेशनशिपमध्ये राहतात. ऑन द कॉन्ट्ररी कधी-कधी कमी शिकलेली महिला असेल, तिच्याकडे अर्थार्जनाचं कदाचित तेवढं भक्कम साधन नसेल. पण जर ती इमोशनली स्वतःला म्हणजे तिचं कोपिंग स्किल जर चांगलं असेल आणि ती स्वतःला सक्षम म्हणून बघत असेल, ती स्वतःबद्दल काय विचार करते हेही तितकंच महत्वाचं असतं. जर तिला मनातून वाटत असेल, की मी सक्षम आहे, मी हाताळू शकते, तर ती असे धाडसी निर्णय धाडसी नाही म्हणणार आपण याला म्हणू व्यवहाराला धरूनच निर्णय आहे हा. हो की नाही? तर असे निर्णय घेऊन ती पुढे जाऊ शकते. तर हे खूप व्यक्तिसापेक्ष आहे आणि खूप स्वभाव कसा आहे त्या व्यक्तीचा त्यावर अवलंबून आहे, की एखाद्या नात्यात म्हणजे अब्युजिव्ह नात्यात पण ती व्यक्ती टिकून राहते का त्यातनं बाहेर पडायचा निर्णय घेते. खूपदा आपण सामाजिक जीवनामध्ये काम करताना आपण खूप जनजागृती करतो, तेव्हा आपण असं सांगतो, की अब्युसिव्ह रिलेशनशिपमध्ये राहू नका किंवा कुठल्याही प्रकारची हिंसा होत असेल, आर्थिक हिंसा असेल, शाब्दिक हिंसा असेल, या हिंसेलाही तुम्ही विरोध केला पाहिजे किंवा त्या नात्यात तुम्ही राहता कामा नये, असं आपण खूपदा सांगतो. पण अनुभव मात्र आपल्याला या सगळ्याच्या विपरीतच येतात, की बऱ्याचदा महिला असं म्हणतात, की अच्छा मग नवऱ्याचं प्रेमच आहे ना, मग त्याचं व्यक्त करण्याची ही बरोबर. मार्ग आहेत या पद्धतीचे. आणि खूप वेळेला असं पण होतं, की महिलांचाही किंवा पत्नीचाही खूप वेगळ्या-वेगळ्या पद्धतीनं प्रेशर पुरुषांवर क्रिएट होत जातं आणि त्या प्रेशरचं म्हणजे लाईफस्टाईलचं प्रेशर असेल किंवा याच पद्धतीची गाडी हवी, याच शाळेमध्ये मुलांनी जायला हवं किंवा असंच घर असायला हवं किंवा याच ठिकाणी इतक्या रूम्सचे फ्लॅट असायला हवे. हे डेफिनेटली प्रेशर पॉइंट क्रिएट करतात पुरुषांसाठी आणि ते कमवलं पाहिजे. मग अल्टिमेटली याचं कुठेतरी नात्यांवर एक लांब कुठेतरी परिणाम आपल्याला दिसून येतो. तर हे प्रेशर या दोघांमध्ये असलेलं असताना महिलांना तर खूप जागा आहेत. पण पुरुषांचं हे प्रेशर रिलीज करण्याच्या जागा कुठल्या-कुठल्या असू शकतात किंवा अशा पद्धतीच्या नात्यांमध्ये मग पुरुषांनी काय स्टँड घ्यायला हवा? सर्वप्रथम मला असं वाटतं, की नात्यांमध्ये पुढे जे तणाव होतात,
ते थोडेसे आधी जर आपण डोळसपणे एखाद्या व्यक्तीशी लग्न केलं तर बऱ्याच गोष्टी टळू शकतात. म्हणजे साधारण जे पुरुषांवर प्रेशर असतं, की अशाच शाळेत पाहिजे किंवा तसंच. तर ह्या गोष्टी थोड्याशा लग्नाआधी कळू शकतात, की विचारांमध्ये कितपत लवचिकता आहे, अपेक्षा काय आहेत. ह्या सगळ्या अपेक्षा आणि ह्या गोष्टींवर जर आधी बोलणं झालं असेल, तर थोडासा पुढचा मार्ग सुकर होतो. म्हणजे दोघांनाही अपेक्षाभंगाचा प्रॉब्लेम होत नाही. आणि अ, जसं महिलांवर प्रेशर आहे तसंच पुरुषांवर पण आहे. पण कुठेतरी अ, महिलांनीही लक्षात घ्यायला पाहिजे, की आता त्याही सक्षम आहेत, शिकलेल्या आहेत. तर पूर्णपणे ते प्रेशर नवऱ्यावर किंवा पुरुषावर टाकणं हेही चुकीचं आहे. कारण त्याही अर्थार्जनाच्या दृष्टीने आता बऱ्यापैकी इंडिपेंडंट झालेल्या महिला आपण बघतो. तर ते फक्त पैसे कमवायचं प्रेशर जसं स्वयंपाक करायचा फक्त आपण म्हणतो बाईचं ते फोर्टे नाहीये. नवऱ्यानेही मदत करायला पाहिजे. तसंच पैसे कमवायच्या दृष्टीनेही दोघांनी एकत्र येऊन काहीतरी फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्स, फायनान्शियल डिसिजन्स घ्यायला पाहिजे. तर असं जर व्यवस्थित ते नातं तुम्ही तसं त्या प्रकारे एकमेकांशी ओपनली हे बोलून, की माझ्या काय अपेक्षा आहेत, तुझ्या काय अपेक्षा आहेत, आपले एकत्र जॉइंट इन्कम किती आहे आणि त्याप्रमाणे आपण किती करू शकतो, काय करू शकतो, काय अफोर्ड करू शकतो. याच्यावर जर आपण ओपन चर्चा केली, कोणालाही ब्लेम न करता, तर दोघांवरचंही प्रेशर हलकं होतं आणि खूपदा ते नातं या तितकं सगळ्या ट्रान्सपरंट राहतं. खूपदा ना या विषयावर चर्चा करताना एक गोष्ट लक्षात आलेली आहे, की खास करून समाज माध्यमांमध्ये असं काही विषय मांडले, की बऱ्याचदा डीएम्स येतात, की माझी बायको खूप भांडते, मला समजत नाही, मी काय केलं पाहिजे? तर ती भांडून मला खूप त्रास देते. हा खूप जेनेरिक प्रश्न पुरुषांचा आहे, असं मला एकंदरीत जाणवलंय. तर तुमच्याकडे अशा काही केसेस येतात का, की मला सोशल मीडियावरच फक्त अशा पद्धतीचे डीएम्स येतायत? तर तुमचा अनुभव याच्यातला काय आहे? कशा केसेस असतात या नक्की? म्हणजे बायको अगदीच. भांडते, हा मला म्हणजे वाटतं खरं तर अखिल पुरुष जातीची समस्या असावी. नाही थोडंसं असं होतं, की अ, बायकांना जास्त त्या एक्सप्रेसिव्ह असतात, जास्त बोलायला लागतं. त्याच्यामुळे त्या व्यक्त होतात, की मला हे खटकतंय, मला हे आवडत नाहीये. पुरुष तेवढे व्यक्त होत नाहीत. बरोबर आहे? तर असे आता कसं असतं लग्नांमध्ये मोस्ट ऑफ द टाईम्स ज्या आमच्याकडे केसेस येतात, त्यांच्यामध्ये खूप मोठे काही समस्या नसतात. छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत असतात आणि त्याचंच काहीतरी मोठ्या भांडणात रूपांतर होत असतं. तर बऱ्याचदा आपण ज्या पद्धतीनं बोलतो, ते आपण थोडंसं मॉडिफाय केलं, थोडं बदललं, तर खूप गोष्टी बदलू शकतात. उदाहरणार्थ तुम्हाला जसे आता डीएम्स येतात, की नवरा म्हणतो, की ती भांडत असते. अरे पण ती भांडते तर टाळी एका हाताने तर वाजत नाही. तुम्ही जर शांत राहिलात, तुम्ही जर समजून घ्यायचा प्रयत्न केला, की तिला नेमकं म्हणायचंय काय? ती 10 गोष्टी कदाचित बोलत असेल, पण नेमकी दुखरी नस काय आहे? किंवा नेमका तिला प्रॉब्लेम काय आहे? हे जर तुम्ही जाणून घ्यायचा प्रयत्न केला, तुम्ही त्या अनुषंगाने प्रश्न विचारू शकता, की मला दिसतंय, की तू खूप रागावलेली आहेस. हे तुमचं ऑब्झर्वेशन आधी मांडायचं. की तू रागावलेली दिसतीयेस किंवा तुला काय तू अपसेट दिसतीयेस. तर मी काय करू शकतो, की जेणेकरून तुला बरं वाटेल किंवा तुला तुला नेमका कसला राग आलाय? हे तुम्ही अशा प्रकारे विचारू शकता. ती चिडली म्हणून तुम्ही भडकलात, तर मग त्याचा स्फोट होतो. तर त्याच्यामुळे जरा नॅरेटिव्ह बदलायचं असेल, तर जेव्हा दुसरा पार्टनर चिडलाय, भडकलाय, त्यावेळेला एका पार्टनरनी शांत राहणं हे महत्वाचं आहे. ह्याचा अर्थ काही सगळं ऐकून घेणं असं अजिबात नाही. पण दुसऱ्या व्यक्तीचा राग शांत झाल्यानंतर तुम्ही बोला, की नेमकं काय चुकलं? आपण कशा पद्धतीनं बोलायला पाहिजे आणि त्याच्यात कसं सुधारणा आपण करू शकतो. ह्याच्यावर चर्चा जेव्हा ती व्यक्ती शांत होते तेव्हा करू शकता. पण जेव्हा भडकलेली असते व्यक्ती तेव्हा तुम्ही बोलायला गेलात, तर मग ते ब्लेम गेम होतो नुसतं. दोघंही डिफेंड करतात, की नाही. ते टेनिस मॅच सारखं होतं, की नाही, नाही, मी नाही, तूच असं करतो, तू नाही, मीच असं 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 ते चालू राहतं, ज्याचा काही आउटकम नसतो बॉल या ऍक्चुअली. कोर्टातून त्या कोर्टात. अगदी. तर त्याच्यामुळे त्याचा काही टॉसिंग आउटकम होत नसतो. राहतं. हं. तर त्याच्यामुळे जर आपण आपल्याला जर एक प्रॉब्लेम आहे आणि तो सोडवायचा आहे, तर आज सर्वात पहिलं महत्वाचं म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोडमध्ये जायला पाहिजे. आपल्या पार्टनरला जर तुम्ही असं विरोधी टीम म्हणून बघत असाल, तर मग प्रॉब्लेम आहे.
इफ यू वर्क ऍज अ टीम, दोघं मिळून, की ठीक आहे बा आपल्यात असा प्रॉब्लेम होतोय तर नेमकं काय चुकतंय, आपण थोडीशी आपली बोलायची पद्धत मॉडिफाय करू शकतो का, आपला टोन बदलू शकतो का, आपण जे एकमेकांना सतत लेबल करतो, तू अशीच करतेस नेहमी, तू तसंच करतेस, ब्लेम करतो, हे कुठेतरी बदलू शकतो का? फक्त त्या विषयावर, जिकडे आज कॉन्फ्लिक्ट आहे त्या विषयावर बोलू शकतो का? जुने-जुने उत्खनन न करता, जुन्या गोष्टी न उकरता, आपण त्या क्षणी जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावर फोकस करू शकतो का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या तुम्ही करू शकता. हो, उत्खनन हा तर कुठल्याही रिलेशनशिपचं मला असं वाटतं, की फार मोठा मुद्दा होऊ शकतो. कारण त्याचा हिशेबच कधी मांडला जात नाही. तो कधी मायनसही होत नाही, तो कधी प्लसही होत नाही. त्याच्यामुळे तो खूप अगदीच बरोबर. नात्यामधला फार गुंता वाढवणारी ती खरं तर गोष्ट असते. पण आपण एका बाजूला म्हणतोय, की नात्यांमध्ये इन्व्हॉल्वमेंट असावी. प्रेम मुळात निर्माण होतं तेच याच्या याच्यामधनं, की जिथे गिव्ह अँड टेक अशा कुठल्याही प्रकारच्या गोष्टी नसतात. पण बरोबर. नवरा बायकोचं नातं हे बरचसं व्यावहारिक नातं पण आहे. फॅमिली रन करायची म्हणजे तुम्हाला तो व्यवहार चालवावा लागतो, तो दाखवावा लागतो किंवा तो करणं आवश्यक असतो. बऱ्याचदा मुलं त्याच्यामध्ये पण इन्व्हॉल्व्ड असतात. अशा वेळेला या सगळ्यांचा हिशेब मांडत ते सगळं करणं खूप तारेवरची कसरत असते. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा रोल असतो तो पालकांचा असतो. पण आत्ता बदलत्या जीवनशैलीमध्ये आपल्याला एकंदरीत असं दिसून येतंय, की मुलीची काही गोष्ट असेल, तर तिचे पालक तिचीच भूमिका मांडताना दिसतात आणि मुलाचे काही विषय असेल, तर मुलाचे पालक मुलाचीच भूमिका मांडताना दिसतात. मग पुन्हा या 2 टीमच होऊन जातात. तर हे पालकांनी कसं टाळता येईल याचे काही टिप्स असतील का? कारण अर्थात या सगळ्या सिच्युएशनमध्ये पालक पण खूप संभ्रमात असतात आणि मुळात आपण काय करावं हे त्यांना समजत नसल्यामुळे ते आपल्याच याचा वकील असल्यासारखं ते मग बोलत राहतात. तर हे योग्य आहे का? किंवा जर नसेल, तर त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? पालकही शेवटी कन्फ्यूज असतात. नाही, अगदी खरं आहे आणि 99% वेळा हे असंच घडतं, की प्रत्येक पालकाला वाटतं, "अरे, माझी मुलगी बरोबर आहे." मुलाच्याकडच्यांना वाटतं, "अरे, माझा मुलगा बरोबर आहे. त्याच्यावर किती अन्याय होतोय, किती अत्याचार होतोय." तर कसं आहे, की आपल्या मुलाबद्दल आपल्याला वाटणं ही स्वाभाविक आहे. त्यात काही चुकीचं नाहीये. पण ती जेव्हा दुसरी व्यक्ती आहे म्हणजे जावई आहे किंवा तुमची सून आहे, जी तुमच्याकडे लग्न करून आलेली आहे, तर तिचाही काहीतरी पर्स्पेक्टिव्ह आहे, तिचाही काहीतरी पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि नेहमी नात्यांमध्ये कसं आहे, की एकाच हाताने टाळी नाही वाजू शकत. बरोबर आहे ना? म्हणजे एक व्यक्ती इंडिपेंडेंटली चूक करू शकतो. पण जेव्हा 2 व्यक्तींचा प्रश्न येतो, तेव्हा आपल्या मुलाचं सगळं 100% बरोबर आहे आणि बायकोचं 100% चूक आहे, असं घडू शकत नाही. तर हे भान राखणं आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही बोलताय, जेव्हा तुम्ही सांगताय, जरी तुम्हाला मनातून वाटत असेल, की माझं 100% माझा मुलगा बरोबर आहे, तरी बोलण्याची विशिष्ट पद्धत आहे, की नेमका प्रॉब्लेम काय? किमान ऐकून घ्या समोरच्याचं. काय म्हणणं आहे तिचं, तिचं किंवा त्याचं, की जे तुम्हाला मग चुकीचं आहे, बरोबर आहे, तो पुढचा भाग आहे. पण किमान ऐकून घ्यायची तयारी तरी दाखवली पाहिजे. बऱ्याचदा असं होतं, की एकमेकांचं ऐकून घ्यायलाही तयार नसतात. ऐकून घ्यायचं म्हटलं, की भांडणच होतात. दोघंही एकमेकांबद्दल बोलायला लागतात. ब्लेम गेम चालू होतो. तर ब्लेम गेम एकदा चालू झाला, की त्याचा आउटकम काहीच नसतो. तर मला असं वाटतं उलट जेव्हा नवरा-बायकोंची भांडणं असतात, ती आई-वडिलांना इन्व्हॉल्व त्याच्यात न केलेलं बरं. जितकं शक्य आहे तितकं तुमचं तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला. तुमचं तुम्हाला जर शक्य नसेल, तर थर्ड पर्सनची मदत घ्या, जो दोन्हीकडे इन्व्हॉल्वड नाहीये. म्हणजे सायकॉलॉजिस्ट किंवा मॅरेज काउन्सिलर किंवा सायकियाट्रिस्ट अशा लोकांची मदत घ्या. अगदीच. पण काउन्सिलरची हेल्प घेणं हे शहरामध्ये थोडंसं वाढतं प्रमाण आपल्याला दिसून येतंय. गावाकडे असेल किंवा तालुका, जिल्हा स्तरावर अजूनही फार मोठ्या प्रमाणावर अशा पद्धतीचे काउन्सिलर्स पण उपलब्ध आहेत की नाही याबद्दलही शंका आहे. पण हे काउन्सिलिंग घेतलं पाहिजे कारण कुठलीही नातं जे आहे ते फुलवणं, टिकवणं हे आपल्या हातामध्ये असतं. पण ज्या नात्यामध्ये काहीही शिल्लक नाहीये, अशा नात्यांमध्ये अगदी स्त्रियांनी राहणं किंवा पुरुषांनी राहणं हे दोघांसाठीही चांगलं नसतं. पण हे नातं डेड झालेलं आहे किंवा आता हे संपलेलं आहे. हे याचे काय रेड फ्लॅग्स आपण म्हणूयात, की ते रेड फ्लॅग्स ओळखायला हवे, असे आपल्याला काही सांगता येतील का? नवरा-बायको म्हणून तुम्ही फक्त एका बेडरूममध्ये रूममेट सारखे राहताय.
तुमच्यात इमोशनल कनेक्ट नाहीये, फिजिकल इंटिमसी नाहीये. त्याचबरोबर तुम्हाला तुमचा पार्टनर इमोशनली अवेलेबल नाहीये. कदाचित पुरवत असेल गोष्टी, म्हणजे मटेरियल गोष्टी, पैसा, पाणी या सगळ्या गोष्टी मिळत असतील. पण तुमचं इमोशनली तेवढं तुम्हाला कनेक्टेड वाटतं का एकमेकांशी? तुम्ही कुठली गोष्ट तुमच्या पार्टनरशी शेअर करू शकता का? तुमच्या पार्टनरला घरी आल्यावर तुमच्याशी बोलावसं वाटतं का? का तुम्ही दोघंही आपल्या आपल्या विश्वात असता? तर हे सगळे रेड फ्लॅग्स आहेत. आता परत असं पण आहे ह्याच्यात, की जर हे दोघांनाही खटकत असेल, तर त्याला आपण प्रॉब्लेम म्हणू शकतो. जर दोघांनाही ते खटकत नसेल, त्यांना ओके वाटत असेल, तर कोणी काही म्हणायचा प्रश्नच नाही. पण बऱ्याचदा असं होतं, की एका पार्टनरला त्यात काही गैर वाटत नाही. त्यांचं आयुष्य त्यांचं त्यांचं पॅरलल चाललेलं असतं. त्यांचा स्वभाव असतो कधी-कधी कमी बोलायचा किंवा जास्त इन्व्हॉल्व न व्हायचा. पण ते दुसऱ्या व्यक्तीला खटकू शकतं. तर अशा वेळेला परत मी म्हणेन, की हा निर्णय, की मला या व्यक्तीबरोबर राहायचंय किंवा नाही राहायचंय, हा व्यक्तिसापेक्ष असतो आणि तो व्यवस्थित विचारांती, लेखा-जोखा मांडूनच घ्यायला पाहिजे. कारण इथे परत मुलं आणि सगळ्याच गोष्टी इन्व्हॉल्वड असतात. तर मॅरेज काउन्सिलर किंवा सायकॉलॉजिस्ट यांचं काम जसं लग्न टिकवणं आहे, तसंच जिथे काही राहिलेलंच नाहीये, जिथे सरळ-सरळ दिसतंय की दोघांनाही एकत्र राहण्यात इंटरेस्टच नाहीये, तर तिकडे एकत्र तुमचं राहणं म्हणजे तुम्हाला तुम्ही डिव्होर्स घ्यायला पाहिजे हेही सांगतात. म्हणजे जिकडे क्लॅरिटी नसते, कन्फ्युजन असतं, तिकडे क्लिअरली गोष्टी मांडण्याचं काम हे सायकॉलॉजिस्ट किंवा काउन्सिलरचं आहे. अगदी जसं आपली लाईफस्टाईल बदलतीये, त्याच्या ह्याच्यानुसार अनेक पर्याय तुम्हाला उपलब्ध होतात. पण या पर्यायामुळे अनेक गुंतागुंत पण वाढते. पण ही गुंतागुंत इतकीही वाढू नये, की तुमचं असलेलं आयुष्य जे आहे ते एकदम वाईट व्हावं किंवा कुणालाही त्या आयुष्यामध्ये श्वास घेणं मुश्किल व्हावं. मानसिक ताण असेल, शारीरिक ताण असेल, हा कुठलाही ताण हा पुरुषासाठीही तितकाच घातक असतो आणि स्त्रियांसाठीही तितकाच घातक असतो. मला वाटतं आदिती मॅडमने आपल्याला बरेचसे सूचना आणि टिप्स दिलेल्या आहेत, की ज्यामुळे आपलं नातं आपल्याला फुलवता येईल आणि जरी एखादं नातं फुलवता नाही आलं, तरी त्याच्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग हा आपल्याकडे उपलब्ध असतो. पण तो निर्णय घेताना कसा निर्णय घ्यावा ते पण आदिती मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलेलं आहे. येत्या काळामध्ये अशी आपण अपेक्षा करूया, की या ताणामुळे निर्माण झालेल्या नात्यांमधली ही गुंतागुंत जी आहे ती कमी होईल आणि त्यामुळे समाजावरचं जे काही दडपण आहे एक वेगळ्या प्रकारचं, ते दडपणही संपेल अशी आशा आपण व्यक्त करूया आणि इथेच थांबूया. आदित्य मॅडम, थँक यू सो मच.